आयुष भगवान पाटील. मी इयत्ता 2री मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे प्राथमिक विद्या मंदिर कमनोर. माझ्या कथेचे नाव आहे गडाला पण सिंह गेला. संध्याकाळची वेळ होती. आई साहेब आपल्या वाड्याच्या सज्जेतून बाहेर बघत उभ्या होत्या. सोनेरी किरणाच्या प्रकाशातून एक वाढव्य किल्ला दिसत होता. त्या किल्ल्याचे नाव होते कोंढाणा. कोंढाण्यावर मुघलांचं हिरवं निशाण फडकत होतं. हा किल्ला आपल्या स्वर्गात का नाही या विचारात त्या मग्न होत्या. तेवढे तिथे शिवबाला आणि म्हणाला, आई साहेब आहे आपल्या मनात. आई साहेब म्हणाल्या, ह्या किल्ल्यावरचं हिरवं निशाण आम्हाला बसते. शिवबा म्हणाला, ते तर आम्हाला खुपते. आई साहेबांची ही इच्छा ती तर पूर्ण करायलाच हवी. शिवरायांनी कोंढाणा घेण्याचा बेत केला. ते विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कोणाला. तेवढ्यात त्यांच्या नजरेसमोर आला तो म्हणजे तानाजी मालुसरे. तानाजी कोकणातील उंबटे गावचा राहणारा. तानाजी अंगपिंडानं भरदार होता. छातीत एखाद्या बुरुजासारखी बुलंद होती. खरं तर त्यावेळी तानाजी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी शेलार मामाला घेऊन आला होता. शिवराय म्हणाले, आम्ही रायबाच्या लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. तर तानाजी उठला आणि म्हणाला, तानाजी जिवंत असल्या जीवावरच्या कामगिरीसाठी आपण जाणार, मग आम्ही कशाला. ते काही नाही, आधी लगेन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असे म्हणून तानाजीने कोंढाण्याचा विडा उचलला. शिवरायांचा आशीर्वाद घेऊन तानाजी व सूर्याजी कोंढाण्याच्या कामगिरीवर निघाले. मध्यरात्रीची वेळ होती. आभाळात चांदण्या लुकलुकत होत्या. गडावर गुडूप अंधार पडला होता. दबकत पाऊण वाजवता तानाजी आणि त्याचे मावळे गडाच्या पायथ्याशी जमा झाले. गडावर कडक पार होता, पण तानाजी जिकडे उभा होता तिकडे खोल दरी होती, त्यामुळे तिकडे पारा नव्हता. हीच बाजू तानाजीने निवडली आणि सूर्याजीला म्हणाला, तू 500 माळ घेऊन कल्याण दरवाजा गाठ, मी 300 माळ घेऊन गड चढून येतो. गड चढतात आम्ही कल्याण दरवाजा गडतो, मग तुम्ही घुसात धू वाढवा शत्रूचा. असे म्हणून तानाजी व सूर्याजी आपापल्या वाटेने निघाले. तानाजीने आपल्या सोबत घोरपड आणली होती. तिचे नाव ते यशवंती. हा प्राणी आपल्या नख्या भिंतीत खुपसून उभ्या भिंतीला चिटकून बसतो. तानाजीने तिला दोरी बांधली आणि दिली की कडा चिटकून. घोरपड बसली की कडाला चिटकून. मग तानाजी आणि त्याचे मावळे गड चढून वर केले. गड चढतात मुघल सैनिकांनी माळांचे युद्ध सुरू झाले. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासाप होऊ लागले. ढाली खानानू लागल्या. मशालींचा नाच सुरू झाला. तानाजी सिंहासारखा लढत होता. तेवढ्यात कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान तलवार घेऊन मैदानात उतरला. तानाजी आणि उदयभान एकमेकांसोबत लढू लागले. दोघेही शूरवीर. कोणीही न घेताना एकमेकांचे घाव अंगावर पडून दोघेही जखमी झालेत. तानाजीने उदयभानाचा पराभव केला आणि धारातीर्थी पडला. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी मात्र गेला. महाराजांना ही बातमी कळताच ते खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. तेव्हापासून कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. धन्य धन्य तो तानाजी, धन्य धन्य ते शिवराय. धन्यवाद.